नमस्ते. कोकणातलं शिजवलकर या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर आज आमचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि आमचे फॅमिली फ्रेंड्स देखील आले आहेत मालाडवरून. माझा मित्र अजेश आणि त्याची वाईफ मिनी, आंटी आणि मुलगी एंजल. तर त्यासाठी आम्ही आता डिस्कस करत होतो की काय बनवायचं. तर सर्वांनी डिस्कस करून असं डिसाईड केलंय की आज आम्ही चिकन बिर्याणी बनवण्याचा प्लॅन केलेला आहे. तर आता दीपा तू सांग काय करणार आहेस? चिकन बिर्याणी. तर आज मी चिकन बिर्याणी बनवणार आहे. चला आपण त्याच्या तयारीला लागू. अरे पहले केक तो काटो भाई. भाभी केक तो काटो. सॉरी. Happy anniversary to you. God bless you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. तर इथे चिकन बिर्याणीची तयारी चालू आहे. इथे माझ्या मित्राची वाईफ आहे भाभी. हाय. त्या चिकन साफ करतायत. ते आहेत ते आणि आई मिळून गप्पा गोष्टी करतायत. 5 दिवसांनी भेटल्यात म्हणून. आणि आई आता इथे कोथिंबीर हे करते बिर्याणीसाठी. हां. तर आता इथे एंजल आणि मिनी भाभी हे कांदा कट करतायत बिर्याणीसाठी. एंजल तू काट रही कांदा? मम्मा दीदी तो उसके काट. हाँ तू बड़ी होगी तो काट ना. हाँ 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 हाँ. इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये तेल ओतते. आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा. आपण बरिस्ता बनवण्यासाठी इथे तेल गरम करायला ठेवलंय. तर त्यासाठी आता मिनी भाभीने हा कांदा मला कापून दिला आहे. तो मी फ्राय करायला घेते. आपलं हे तेल चांगलं गरम झालंय. त्यामध्ये आपण कांदा टाकलाय. आता तो चांगला फ्राय करून घेऊया. आपण बिर्याणीसाठी बरिस्ता बनवतो. आता होऊन देत हा चांगला फ्राय. तर इथे आपला कांदा फ्राय होतोय. बघू शकता कलर चेंज होतोय. तर असंच आपण बाकीचाही कांदा फ्राय करून घेऊया. तर इथे मी 2 किलो चिकन घेतलेलं आहे बिर्याणी बनवण्यासाठी. आणि इथे मी 2 किलो तांदूळ घेतले. ते मी अर्धा तास भिजत ठेवणार आहे. तर आता आपण हे चिकन मॅरिनेट करायला घेऊ. हे मी आलं लसूणची पेस्ट 2 चमच टाकते. हे मी 1 चमच हळद टाकते. दोन चमच लाल तिखट घालते. तर इथे मी 3 चमच धना पावडर टाकते. दोन चम्मच जीरा पावडर. 3 चम्मच बिर्याणी मसाला. ही कोथिंबीर, मिरची आणि पुदिन्याची पेस्ट आहे. हे मी 3 चम्मच घालते. इथे मीठ घालते. मीठ हे मी माझ्या अंदाजाने घेतले. तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या. तर आता इथे आपण दही घालून घेऊ. यामध्ये पाव किलो दही मी घालते.
इथे अर्धा लिंबू घालते. मी ते 3 मोठ्या कांद्यांचा बरिस्ता बनवला होता, तो यामध्ये घालूया. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे 1 तासासाठी मॅग्नेट करायला ठेवायचं आहे, पण माझ्याकडे वेळ कमी आहे तर मी अर्धा तासासाठीच ठेवणार आहे. हे आता आपले सर्व मसाले चिकनला एकजीव करून झालेत. आता हे आपण मॅरिनेशनसाठी अर्धा तास ठेवून देऊ. मी इथे पाणी गरम करायला ठेवलंय तांदळासाठी. त्यामध्ये आपण अख्खे गरम मसाले घालून घेऊ. तर इथे मी पाण्यामध्ये जिरे, तेजपत्ता, दालचिनी, काळी मिरी आणि लवंग घातली आहे. आता हे पाणी जरा गरम होऊन दे. त्यानंतर आपण यामध्ये तांदूळ घालू. त्यानंतर आपण यामध्ये थोडं तेल घालू. अर्धा लिंबू घेते. आपला तांदूळ सुटसुटीत व्हावा त्यासाठी मी लिंबू घातलाय. आणि यामध्ये मी मीठ घालते. तर आता इथे आपल्या पाण्याला उकळी आली आहे. आता आपण यामध्ये तांदूळ घालून घेऊ. आता यामध्ये मी हे तांदूळ घालते. पाणी जास्त गरम आहे त्यामुळे मी तांदूळ हळूहळू घालते. आता आपण आपला हा तांदूळ 80% शिजवून घ्यायचा आहे. इथे मी टोपामध्ये तेल गरम करायला ठेवलंय. मी हे तेल जे कांदा फ्राय केला होता ना तेच तेल घेतलंय. तर इथे मी दालचिनी घालते, 1 जावित्री, 2 मोठी वेलची, 5 लहान इलायची, दगडफूल, यामध्ये मी चक्री फूल, काळी मिरी आणि लवंग हे पण घालते. तेजपत्ता, जिरे हे थोडं तेलामध्ये ढवळून घेऊ. आता यामध्ये मी आलं लसूण पेस्ट पण घालते, 2 चम्मच. चांगली मिक्स करून घेऊया. इथे 1 वाटी मी मोठी टोमॅटोची प्युरी घातली आहे. आणि यामध्ये मी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना ही पेस्ट पण घालून घेते. आपण थोडी शिल्लक ठेवली होती. आता हे आपण चांगलं ढवळून घेऊया. इथे मी 2 चम्मच आता यामध्ये लाल तिखट घालते. 1 चम्मच हळद घालते. 1 चम्मच धना पावडर घालते. इथे 1 चम्मच मी बिर्याणी मसाला घालते. 1 चम्मच गरम मसाला घालते. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ.
तर आपला मसाला चांगला शिजलाय बघा, मसाल्याने तेल सुद्धा सोडलंय. आता आपण यामध्ये ना चिकन घालून घेऊ. आपण यामध्ये आता चिकन घालू. आता हे आपण चांगलं यामध्ये मिक्स करून घेऊ. आता हे चिकन मी या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलंय. आपण थोडं शिजण्यासाठी यावरती झाकण टाकून ठेवू. इथे बघू शकता आपलं चिकन चांगलं शिजलं आहे. आता आपण यामध्ये तांदूळ घालून घेऊ. इथे चिकन वरती आपण थोडासा बरिस्ता टाकूया. तर आता इथे आपण यामध्ये तांदूळ घालून घेऊ. सर्व बाजूने आपण चांगला तांदूळ लावून घेऊ. आता आपला यामध्ये तांदूळ घालून झालाय. आता मी वरून थोडासा हा बरिस्ता घालते. त्यावरती एक कोथिंबीर आणि पुदिना पण घालून घेऊ. आता यावरती मी थोडं घी टाकते, 2 चम्मच. आता हे दम देण्यासाठी आपण थोडं झाकण लावू. बघू शकता ही आपली बिर्याणी तयार झालेली आहे. चिकन चांगलं शिजलंय. तर आता ही आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.